नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण थोडासा वेगळा विषय घेतोय. SPOC शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी मॅडम थोडंसं अकाउंटचं सांगा, थोडंसं इकवचं सांगा आणि काही जणांनी त्या इंग्लिश पण सांगा अशी मागणी केलेली आहे. म्हणून फक्त थोडंसं अकाउंटविषयी तुमची भीती मनातनं घालवण्यासाठी मी आज अकाउंटची तुम्हाला अगदी उपयुक्त ठरणार अशी माहिती सांगणार आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला परीक्षेची भीतीही वाटणार नाही आणि पेपरला नेमकं आपल्याला कोणते प्रश्न एक्झॅक्ट सोडवायचे आहेत याचा आपल्याला नक्कीच अंदाज घेता येणार आहे. तर मग अकाउंटची मनातली पूर्ण भीती घालवण्यासाठी आज आपण अकाउंटचा जो आपण जे ऑनलाईन अभ्यास करतो त्याचं कारणच एक आहे की आपल्याला मॅनेजमेंट कन्सेप्टप्रमाणे काय करायचे नियोजन, केव्हा कधी कोणती गोष्ट कधी करायची आपण आधीच ठरवतो. त्यानुसार अकाउंटचा सुद्धा कोणते प्रश्न किती मार्काला कोणत्या प्रश्न सोडवणार आहोत याचा आपण अभ्यास करणार आहे. तर आज आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 12वी साठीचा आणि इथे तुम्हाला मी घटकानुसार आपण गुणविभागणी बघतोय. आपल्याकडे एकूण आपल्या पुस्तकामध्ये 10 आपल्याला चॅप्टर्स आहेत, युनिट्स आहेत. आता हे 10 युनिट्स कोणते करायचे आणि कोणते करायचेच नाहीत हे तुम्ही नीट समजून घेणार आहात. पहिलं जे प्रकरण आहे आपलं इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. तर हा तुम्हाला जे युनिट आहे ते प्रश्न क्रमांक 7 मध्ये 12 मार्काला युनिट आपल्याला अभ्यासायचे आणि यामध्ये या युनिटवर 4 मार्काचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असणारच आहे. 4च मार्काला फक्त, 4 पेक्षा कमीही नाही 4 पेक्षा जास्तही नाही. म्हणजे जे प्रकरण पहिलं आहे ते आपल्याला 16 मार्कांसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे फायनल अकाउंट जरी टॅली झाला तरी तुमचं पासिंगची लेवल तुमची इंटरनल मार्क्स धरून तुम्ही इझिली पास होताय. टेन्शन कुठल्याही विषयाचं घेतल्यानंतर तो विषय जास्त अवघड वाटतो. तर मग टेन्शन फ्री आपल्याला अभ्यास करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट आहे. आता इथे फायनल अकाउंटमध्ये मुलांना असं वाटतं की प्रॉब्लेम अवघडच असणार आहेत का, ॲडजस्टमेंट क्रिटिकलच असणार आहेत का. तर एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, विद्यार्थी जास्त अभ्यास करतात आता परीक्षेच्या काळामध्ये. तुम्ही कुठलाही पेपर उघडलात की त्यामध्ये पहिली तुमची ॲडजस्टमेंट असते ती क्लोजिंग स्टॉकवर, त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट तुमची असते ती क्रम थोडा मागे पुढे होईल पण त्या 5-6 ॲडजस्टमेंटमध्ये त्या ठरलेल्या ॲडजस्टमेंट असतात. एक क्लोजिंग स्टॉकची, नंतर दुसरी आउटस्टँडिंगची, प्रीपेडची, डिप्रिसिएशनची आणि सन्ड्री डेटर्सवर या ठरलेल्या ॲडजस्टमेंट असतात. तर आपण इथे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंटला प्रश्न 7वा जो आपला असणार आहे तो 12 मार्काचा प्रॉब्लेम असणार आहे आणि 4 मार्काचं त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाणार आहे. आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे ज्या ॲडजस्टमेंट असतात साधारणतः क्लोजिंग स्टॉक किंवा डिप्रिसिएशन, प्रीपेड, आउटस्टँडिंग आणि बॅड डेट्स ह्या ठरलेल्या ॲडजस्टमेंट असतात. ते आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये उपयोगी पडणार आहे. म्हणजे अगदी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जरी असला तरी त्यामध्ये डिप्रिसिएशन, त्यामध्ये प्रीपेड, आउटस्टँडिंग हे असणार आहे. तर आता पण मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला सत्यता कधी तुमची वाटते की बोर्ड परीक्षेचा पेपर पाहिल्यानंतर. तर आत्ता जो पेपर झालाय बोर्डाचा आपला साधारणतः सप्टेंबर महिन्यात म्हणजे सप्लिमेंटरी एक्झाममध्ये, तर तो पेपर आपण बघूया. प्रश्न 7वा हा फायनल अकाउंटचा आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा. आणि यामध्ये आपल्याला दिसेलच की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे, त्यानंतर बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे, डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे आणि प्रीपेडची सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. म्हणजेच ह्या साधारणतः ठरलेल्या ॲडजस्टमेंट असतात जे आपल्याला बोर्ड परीक्षेला विचारलेले असतात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम याचे मार्क कसे दिले जातात. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट जे तयार करतो, ट्रेडिंग अकाउंटला 3 आपल्याला मार्क्स असतात. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला साधारणतः 4 मार्क्स असतात आणि बॅलन्स शीटला आपल्याला 5 मार्क असतात. असे एकूण 12 मार्क इथे आपल्याला मिळतात. आता इथे थोडाफार एखादा अर्धा मार्काचा इथे फरक होऊ शकतो. इथे 3.5, इथे 4.5 किंवा 5.5 किंवा 4.5 असे मार्कांचा थोडाफार बदलू शकतो. परंतु साधारणतः ट्रेडिंगला 3, प्रॉफिट अँड लॉसला 4 आणि बॅलन्स शीटला 5 असे 12 मार्काचं आपल्याला इथे बायफर्गेशन दिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला एक दिसेलच की इथे अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इज कॉल्ड, जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याचं उत्तर आहे बॅलन्स शीट.
आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. म्हणजेच आपल्याला एक तुम्हाला कळालं असेल की या पहिल्या प्रकरणाला एकूण 16 मार्क आहेत. आता दुसरं प्रकरण बघू आपण. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा आपला बोर्ड प्रश्नपत्रिकेतला 6वा प्रश्न असणार आहे, ज्याला 12 मार्क आहेत आणि त्याही टॉपिकवर 4 मार्काचा आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे हा सुद्धा आपल्याला 16 मार्कांचा झाला. म्हणजे प्रकरण 1 16 मार्कांचं, प्रकरण 2 16 मार्कांचं, 32 मार्क आपले इथेच झाले. इंटरनलचा आपण विचारच केलेला नाहीये. आणि यामध्ये सुद्धा इतका सोपा प्रॉब्लेम असतो, फक्त तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. आपण पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये की तो 6वा प्रश्न आहे का. 6वा प्रश्न हा आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आहे. बॅलन्स शीट दिलेलं असतं आणि आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट दिलेलं असतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपण काय करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि आपण बॅलन्स शीट तयार करतो. तर यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे डिप्रिसिएशनची सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सॅलरी आहे, प्रीपेड टॅक्सेस आहेत आणि नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग ॲड होतो, प्रीपेड लेस होतात, डिप्रिसिएशन लेस केलं जातं. हे तुम्हाला फायनल अकाउंटला ज्या ॲडजस्टमेंट झालेल्या असतात त्याचा सुद्धा वापर आपल्याला ॲडमिशनला होतो, NPC नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला होतो. म्हणजे तुम्हाला इथे एक कळालं असेल की पेपरचं स्वरूप या आपल्या फॉर्मॅटप्रमाणेच असतो. आता जे घटक 3, 4 इथे 8, 5 आणि 6 जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. इथे तिसरं जे प्रकरण आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनर, हा तुम्हाला दुसरा प्रश्न असणार आहे. ॲडमिशनच करायचं आहे, कारण ॲडमिशनला इथे तुम्हाला ऑर जो टॉपिक असणार आहे तो तुम्हाला मी आता आपलं एक्सप्लेनेशन चाललेलं आहे त्यामध्ये मी सांगणारच आहे की ॲडमिशनला ऑर तुम्हाला इथे रिटायरमेंट टॉपिक विचारलाच जातो. मग रिटायरमेंट करू नका, फक्त ॲडमिशनचाच प्रॉब्लेम तुम्ही तयारी करा, प्रॅक्टिस करा. ॲडमिशनला 10 मार्क आहेत इथे आणि ॲडमिशनला 10 मार्क. त्यानंतर तुम्हाला आपण हा पॅटर्न मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. आधी आपण आपलं वेटेज प्रमाणे आपण अभ्यास करतोय. त्यानंतर ना इथे आपण पाहणार आहोत तिसरा प्रश्न, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे डिझोल्युशनवर तुम्हाला तिसरा प्रश्न असतो, तो तुम्हाला करायचाच आहे. एक ॲडमिशन करायचं आहे, दुसरा तुम्हाला तिसरा प्रश्न डिझोल्युशन करायचा आहे. प्रश्न पहिला पूर्ण सिलेबसवर असतो. जरी तो 25% मध्ये जरी रिड्यूस झाला असेल तरी थेअरी रिड्यूस नाही केलेली, प्रॉब्लेम रिड्यूस केले. थेअरी सगळ्या प्रकरणांवर येणार आहे, त्यामुळे सगळ्या प्रकरणातला थिअरीचा अभ्यास करायचा आहे. प्रकरण 1 7व्या प्रश्नामध्ये, प्रकरण 2 6व्या प्रश्नामध्ये, प्रकरण 3 दुसऱ्या प्रश्नामध्ये याला मार्क असणार आहेत 10 आणि याला ऑब्जेक्टिव्हला 2 मार्क असणार आहेत. नीट लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हला ॲडमिशनवर 2 मार्क आणि प्रॉब्लेम 10 मार्काचा. तसंच डिझोल्युशनला सुद्धा तिसरा प्रश्न 10 मार्काचा असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह 2 मार्काला असणार आहे. हे तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. आता आपण 7वं जे प्रकरण बघतोय, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. इथे डेथ ऑफ पार्टनर हे तुम्हाला सोडवायचं आहे. प्रश्न 5वा हा तुम्हाला असणार आहे आणि त्याला 8 मार्क असणार आहे आणि 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाणार आहे. आणि यामध्ये प्रश्न 4था जो आहे तो कंपनी अकाउंट्समध्ये इश्यू ऑफ शेअर्स, हा 4था प्रश्न 8 मार्काला असणार आहे, त्याच्यावर 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक कळालं असेल की सगळ्या पूर्ण सिलेबसवर 20 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन हे दोन्हीकडे सारखेच आहेत. म्हणजे 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 म्हणजे 20 मार्काला पूर्ण अभ्यासक्रमावरती प्रश्न असणार आहेत. आता आपण पाहणार आहोत की नेमका आमचा पेपर कसा असणार आहे, आपली प्रश्नपत्रिका कशी असणार आहे. तर इथे तुम्हाला मी फॉर्मॅट दिलेला आहे. ABCDEFGHIJ मध्ये या 10 बीट्समधले कोणतेही तुम्हाला 4 प्रश्न विचारणार आहेत, 5-5 मार्काला. प्रश्न पहिला 20 मार्काला आहे. यामुळे स्कोरिंगही होतं आणि पासिंगही इझी होतं. हा प्रश्न अजिबात तुम्ही लाईटली घेऊ नका, सहज घेऊ नका. याचा अभ्यास करा. स्वाध्यायातले प्रश्न असतात, स्वाध्यायाबाहेरचे प्रश्न नसतात. आपण आता तुमचा पहिला पेपरच बघूया
की जेणेकरून तुम्हाला त्याची सत्यता वाटेल. प्रश्न पहिला हा 20 मार्काला आहे. त्यामध्ये ए, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स अँड रिराईट द सेंटेन्स 5 मार्काला. त्यानंतर बी आहे, राईट अ वर्ड, टर्म, फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट 5 मार्काला. तिसरा प्रश्न, फाइंड आउट ऑड वन, इथे 5 मार्काला 5 प्रश्न. कॅल्क्युलेट द फॉलोइंग 5 मार्काला 5 प्रश्न. असा तुमचा पहिला प्रश्न झालाय 20 मार्काचा. म्हणजे या A to J मधले कुठलेही 4 तुम्हाला सब क्वेश्चन 20 मार्काला विचारणारे, याला चॉईस नसतो, ऑल कंपल्सरी असतात. आता दुसरा प्रश्न जो ॲडमिशन त्याला ऑर रिटायरमेंट आहे, हे किती खरं आपण प्रश्नपत्रिकाच पाहूया. दुसरा प्रश्न जो आहे तो इथे ॲडमिशन आहे, दे टेक अजय इन टू पार्टनरशिप म्हणजे ॲडमिशनचा, त्याला ऑर रिटायरमेंटचाच प्रश्न आहे. या तिसऱ्यामध्ये ऑर जो दिलेला आहे त्यामध्ये गीता रिटायर्ड ऑन 1 एप्रिल म्हणजे ॲडमिशनला रिटायरमेंटच असणार आहे. त्यामुळे ॲडमिशनचा अभ्यास करा. ज्याला ॲडमिशन येतो त्याने ॲडमिशन करा. काही विद्यार्थ्यांना माझा असा अनुभव आहे, रिटायरमेंट आवडतं, त्यांना सोपं वाटतं, रिटायरमेंटचा अभ्यास करा. पण दोन्ही करू नका आणि वेळ वाया घालवू नका. आता तिसरा जो प्रश्न असणार आहे ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला डिझोल्युशन करायचं आहे किंवा बिल ऑफ एक्सचेंज करायचं आहे. मी तर म्हणेल डिझोल्युशन करा. ज्याला आवडतो बिल ऑफ एक्सचेंज त्याने करा, पण डिझोल्युशन सोपं आहे. आता आपण बघूया की याप्रमाणे पेपर आहे का आमचा, नक्कीच बघूया. तिसरा प्रश्न आहे डिझोल्युशन आणि त्याला ऑर आहे बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे तुम्हाला कोणता सोपा वाटतोय तो तुम्ही तुमचा ठरवा. कारण इथे आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, स्कोरिंग करायचं आहे. मी कधीच म्हणत नाही हे विषय पासिंगचे आहेत, सगळे विषय स्कोरिंगचे असतात, फक्त आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आता चौथा प्रश्न आपण पाहूया, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. इथे आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स ऑर कम्प्युटर इन अकाउंटिंग असणार आहे, तर मी म्हणेल तुम्ही इश्यू ऑफ शेअर्सच करा, 8 मार्काला असणार आहे. प्रश्न 5वा असणार आहे इथे डेट ऑफ पार्टनर और ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट कम्प्युटर. इथे आपल्याला मग तुम्ही फक्त डेटचाच प्रॉब्लेम करा, 8 मार्काला असणार आहे. प्रश्न 6वा इथे प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्काला असणार आहे. आणि 7वा प्रश्न प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंटला 12 मार्क असणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच पेपरचा पॅटर्न कळाला असणार आहे. एकदा परत काय काय करायचं बघा. प्रश्न पहिला पूर्ण वार्षिक अभ्यासक्रमावर असणार आहे, जरी तो रिड्यूसला टाकला असेल तरी त्यातलं थिअरी विचारली जाते. दुसरा प्रश्न ॲडमिशनच करायचं आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला डिझोल्युशन करायचं आहे. चौथ्यामध्ये तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स करायचं आहे. 5व्यामध्ये डेथ ऑफ पार्टनरशिप करायचं आहे. 6वा 7वा कंपल्सरी तुम्हाला NPC आणि फायनल अकाउंट करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की अकाउंटचा तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला अभ्यासाला, तुम्हाला माझी काही मदत होत असेल अभ्यासाला, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा पेपर आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. तुमचे ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल, कारण तुम्हाला मी आधीच सांगितलंय की आपलं हे अभ्यासाचं चॅनल फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या डाऊटसाठी, त्यांच्या अभ्यासासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की हा प्रश्नातला प्रश्न पहिला सोडवायचा असेल तर आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ आपण अकाउंटचा प्रश्न पहिल्यावर आपण त्याच्यावर अभ्यास करणार आहोत. परीक्षेसाठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.